गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री रामराय श्री हनुमंत यांच्या श्रीचरणांना वंदन। सकल स्थानीय देवतांना नमस्कार। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु श्री श्रीराम महाराज यांच्याही श्रीचरणांना वंदन। सकल साधू सत्पुरुषांना नमस्कार आणि उपस्थित असणाऱ्या सर्व आपण भाग्यवंत श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन। थोडा वेळपर्यंत प्रपंचाचा विचार बाजूला ठेवू आणि ईश्वर तत्वाचा ब्रह्मवस्तूचा विचार करण्याला थोडासा वेळ देऊ। आपण इकडे लावलेला वेळ आपल्या जन्माचं सार्थक करील। कित्येक वर्ष प्रपंचात आपलं आयुष्य घालवलंय पण अजून सुखाचा लाभ नाही झालेला, म्हणून थोडा तरी वेळ आपण परमार्थाकरता म्हणजे भगवत चिंतनासाठी द्यावा। परमपूज्य सद्गुरु श्रीराम महाराजांनी नामजपाचं भगवंताच्या नामाचं म्हणण्याकरता 9 दिवसाचा कालावधी सांगितला। त्याला आपण नामजप नवरात्रच म्हणतो आहो। गुरुदेवांनी सांगितलं आणि आज्ञापालन करीत करीत जोग कुटुंबीय पुढाकार घेऊन हे नवरात्र साजरं करतायत। आणि त्यामध्ये मी माझ्या घरी बसून व इतरत्र केव्हाही राम राम म्हणायला नाही आवडत फारसं, पण माझं कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे म्हणून हे नवरात्र साजरं करण्याची ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांनी मला या ठिकाणी राम राम म्हणायला आणून बसवलं आहे। हे माझं कोणतं तरी पुण्य उदयाला आलं आहे आणि एवढा काळ मी जर राम राम म्हणेन तर माझ्या असलेल्या पुण्यात भर पडणार आहे। असा जरा पोक्त विचार मी
या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये करू शकले. ह्या नवरात्र आयोजन करणाऱ्या ह्या जोग कुटुंबियांची मी कृतज्ञ आहे आणि महाराजांच्या माझ्यावरच्या दयेचं अखंड भान जागं ठेवणार आहे. आधी काही प्रवचने झाली आहे, तोच विषय आजच्याही प्रवचनाचा आपण पुढे सुरू ठेवतो आहे. विषय आहे ब्रह्मचैतन्य महाराजांनी जनाला केलेला उपदेश. सोप्या भाषेमध्ये, आपल्याला रुचेल अशा भाषेमध्ये फार गहन तत्त्व त्यांनी सांगितले की ज्या तत्त्वाचं आचरण जमलं तर आपण परमार्थ मार्गात खूप पुढे जाऊ. आणि परमार्थात जो पुढे गेला तो त्यांनी भरपूर सुख कमावलं आहे असं ठरतं. आपल्यासोबत आपण नवरात्रात सहभागी जप करता आहात. मी नाही केला तरी जप करणाऱ्याच्या सहवासांनी बराच काळ घालवणार आहे आणि म्हणून तेवढं पुण्य मला लागेल. पुण्यवानाच्या सहवासातही पुण्य मिळतं. एकदा मी ST बसनी पुण्याला चालले होते. आधी रिझर्वेशन काढलं नव्हतं, वेळेवर जायचं ठरलं. रात्री 10ची गाडी, नागपूरहून व्हाया अमरावती पुण्याला जाणारी ST बस. अशी भरून आलेली गर्दी, पण कंडक्टरच्या दयेने मला आत शिरता आलं. कुठे जागा दिसेना, दांडा धरून लोक उभे आहेत. मी कंडक्टरला म्हटलं मला गर्दीतून पुढचं दिसत नाही आहे, पुढे आहे का एखादी जागा रिकामी पहा ना. कंडक्टर चांगला होता, आतमध्ये गेला आणि पाहिलं, एक सीट आहे म्हणे ताई तिथं रिकामी. जाऊन बसले तिथे. मिळाली सीट, चांगली मिळाली, बसले मी. माझ्या शेजारचा माणूस एक सिगरेट ओढीत होता, त्याची ती संपली, त्याने दुसरी पेटवली. वेळ रात्री 10 वाजताचे, त्याचं सिगरेट पिणं चालू. असा मला त्रास व्हायला लागला त्याचा. माझी म्हटलं तब्येत बिघडते आता. मी कंडक्टरला म्हटलं मला एखाद्या दुसऱ्या जागेवर बसवा, इथे आणखी कोणाला आणून बसवा, नाही तर याला माझ्याजवळून उठवा. कंडक्टर म्हणे बसणाऱ्याला आम्ही उठवीत नसतो. त्याची नीती बरोबर आहे. मी उठून दुसरीकडे जागा नाही. त्याला म्हटलं भाऊ तुम्ही दुसऱ्या सीटवर जाता का? आधीपासून बसलोय मी. रात्री 1:30-2 वाजता त्याची सिगरेट बंद झाली, तोपर्यंत त्या धुरात मी बसलेली आहे. गोष्ट कशासाठी सांगते? सहवासाचा परिणाम होतो बरं का, त्याच्यासाठी गोष्ट आहे. पुण्यात पोहोचले, सकाळी 9, 9:30, 10 वाजता पोहोचले. म्हटलं आता स्नान करून मीटिंगला जाऊ आपण. माझ्या सगळ्या कपड्यांना सिगरेटचा वास. हात असा करते तर माझ्या हाताला वास, डोक्यावरून हात फिरवलं तर केसांचा वास. माझा सिगरेट पिण्याशी काही संबंध नाही, पण पिणाऱ्याच्या सहवासाचा परिणाम माझ्या सर्वांगाला तो वास लागला. म्हणून मी जप नसेल करीत, पण जप करणाऱ्याच्या सोबत बसले तर त्याचा मला लागेल ना वास थोडा तरी. आणि उद्या मला नक्की वाटेल हे सगळ्या जप करणाऱ्यांच्या पुढे मी 2 तास बसते आहे, मी काहीच न करणं शोभत नाही ना. लाजकाचा का होईना मी जप करायला लागेन. कमीत कमी उद्याच्या प्रवचनात तरी जप करायला दाखवेन. आणि अजित नाम वदो भलत्या मिसे म्हटलं होतं परवा, सकल पातक भस्म करीत असे. न कळत पद अग्निवरी पडे, न करील दाह असे कधी न घडे.
चुकून जरी जरी निखाऱ्यावर पाय पडला तर चटका लागतोच. तसं चुकून लाजकाज लोकांच्या दडपणामुळे जरी मी नाम म्हटलं तरी नामाचा प्रभावच असा आहे की ते पाप नाहीसं करतं. आणि म्हणून मी तुमच्यासोबत बसून थोडा वेळ जरी जप केला तरी माझं पुष्कळ पाप जाईल. आणि ज्या चित्तातून पाप निघून गेलं ते शुद्ध होतं आणि शुद्ध चित्तात रामाचं प्रेम निर्माण होतं. झालं. आणि म्हणून जप करणाऱ्याच्या सहवासाच्या फार छान इच्छेने मी प्रवचनाला आपणापुढे बसले. करू विचार. मग तुमचा अभ्यास आहे का नाही? तुम्ही अभ्यास न करता करता का प्रवचन? नाही. मग मी विद्वान आहे ना, 1.5 तास तुम्हाला काय सांगायचं तेवढा अभ्यास करूनच आले आहे मी. 2च आर्या करून आले. आज तुम्ही 3री विचाराल तर नाही सांगणार मी. 2चा करून आले ना अभ्यास. लोकांच्या सारखा करणे ना असा माझा पक्का धर्म. अस्सल जेव्हा होईल, नक्कल सुटून जाईल, तेव्हा मला राम भेटेल. पण जबरदस्तीने, अनिच्छेने, दडपणामुळे जरी राम म्हटलं, कोणत्याही हेतूने कसंही म्हणा, राम सर्वांगाने गोडच आहे. कोणत्याही रीतीने त्याच्याशी संबंध जोडा. एकाने छान दृष्टांत सांगितलं आहे. एवढा मोठा पेढा आहे, चांगला छान प्रकारचा प्रसिद्ध पेढा एवढा मोठा आहे. दिला कोणी मला, म्हटलं खावा. तो असा धरून इकडून तोडून खाल्ला, गोड लागला. दुसरा घास तिकडून तोडून खाल्ला, तो गोडच लागला. सर्वांगाने पेढा गोडच आहे, लक्षात ठेवा. त्याचा तुकडा कोणत्याही बाजूने तोंडात घ्या, तो गोडच लागतो. सर्वांगाने गोड आहे. भगवंताचं नाम आणि भगवंत सर्वांगाने चांगला आहे. कोणत्याही निमित्ताने देखावा म्हणून घ्या, रामाचा परिणाम गोडच आहे. लोकेशना म्हणून घ्या, गोडच आहे. प्रेमाने घ्या, गोडच आहे. त्यांनी सांगितलं म्हणून त्यांच्या मनाला बरं वाटावं म्हणून घेते. कशाही हेतूने, कुणीकडूनही राम राम म्हणायला शिक रे बाबा. वाल्मिकी ऋषींचं वर्णन आहे. त्याला राम नव्हतं म्हणता येत. त्याला काय येत होतं? त्याला मरा मरा म्हणता येत होतं. आणि मरा मरा म्हणून ऋषी झाला. तो शिकारी करणारा, माणसं मारणारा ऋषी झाला. नुसता ऋषी स्वतः पुरता नाही झाला, जगाला तारणारं रामायण दिलंय त्याने. काय किंमत प्राप्त झाली. अपिचेत सुदूराचारो भजते माम अनन्यभाक् साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सः. नारदांच्या सांगण्याने राम म्हणायला सुरुवात केली. चांगल्या मार्गाला लागला. आधी अत्यंत दुराचारी, पण आता सन्मार्गाला लागला. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना त्याला साधू म्हण. आधीचं सगळं वाईट आचरण सोडलंय त्यांनी आणि चांगल्या आचरणाला लागलाय. चांगल्या आचरणातलं प्रमुख आचरण त्याचं राम जप करणे आहे. त्या राम जपातल्या रामाने त्या वाल्याचा वाल्मिकी केला. ज्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा म्हणण्यात ज्याचा जन्म गेला, त्यांनी रामाचं चरित्र लिहावं. हा रामजपाचा केवढा प्रभाव आहे सांगून घ्या. आज त्या वाल्यांनी मारले माणसं हे कोणी पाहत नाही. वाल्मिकीने रामायण लिहिलं एवढंच आपल्याला आता कळतं.
त्या वाल्याने आपल्याला नमस्कार केलेला चालत नव्हता, आपण काय त्याला करणार आहे. पण आज सारं जग त्या वाल्मिकीच्या पाया पडत आहे. कशाचा परिणाम आहे? फक्त राम जपाचा परिणाम आहे. ते प्रेमाने रघुपत भक्तीने रघुपतीस आळवावे. रामावरचं प्रेम जागृत केलं आणि रामाशी संबंध ठेवला, जपलं. याप्रमाणे कशासाठी सांगितलं? मी आज नाही जप करीत आहे, आज नाही रामावर माझी भक्ती, पण आपणा भक्तांच्या जप करणाऱ्यांच्या सहवासाचा मला गुण लागेलच काही ना काहीतरी. आणि तेवढ्याच सद्गुणाने चित्त शुद्ध होत चालेल आणि एक दिवस महाराजांच्या मध्यस्थीने राम माझ्यावर कृपा करी. अशा श्रद्धेने आजच्या प्रवचनाचं चिंतन आपणापुढे सादर करण्याचा करते प्रयत्न. बोलविता धणी वेगळाची. बस, पोपट स्वतःहून नाही बोलत, शिकवलेलं बोलतो. दुसऱ्याचा ऐकतो आणि बोलतो. जवळ त्याला घेऊन शिकवलं तर ते शिकवलेलं बोलतो. असंच काहीतरी माझं समजा. बोलविता धणी वेगळाची आजच्यासाठी आपल्याला चिंतनासाठी जी आर्य आहे. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे. खूपच छान आहे. भक्त होण्यासाठी फारच छान मार्गदर्शन आहे. माझा राम सखा एक भाग, मी रामाचा दास दुसरा भाग, आणि रामापाशी अनन्य जगावं राहावं तिसरा भाग. या तीनच मुद्दे आहेत. समजायला सोपे आहेत. थोडक्यामध्ये अर्थ पाहून घेऊ. सखा शब्दाचा अर्थ समम ख्यायते इति सखा शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे. समम म्हणजे समान, एकसारखं. ख्यायते म्हणजे वर्णन केलं जातं. ज्या दोघांचं एकसारखं वर्णन केलं जातं व दोघांना तेच वर्णन, ज्यांचं वर्णन समान आहे अशा दोघांना एकमेकांचे सखे म्हणतात. तू माझा सखा आहे आणि मी तुझा सखा आहे, याचा अर्थ लोक आपल्या दोघांचं एकाच प्रकारचं वर्णन करतील. दोघे सारिखे सारिखे असं जेव्हा वर्णन येतं तेव्हा ते दोघे एकमेकांचे सखे अशी भाषा आपल्याला सांगते. व्याकरण असं सांगतं आपल्याला. सखा शब्दाचा अर्थ ज्या दोघांचं वर्णन एक समान असतं त्याच्याबद्दल लोक एक समान बोलतात. म्हण आहे आपल्या ह्याच्यात, याला झाकावं त्याला उघडावं, इतकं साम्य. असं साम्य ज्यांच्यात आहे त्यांच्याबद्दल साम्याचं असं वर्णन केलं जातं. ते एकमेकांचे सखे. उदाहरण एखादं सख्यांचं तुकाराम महाराज सांगतात, दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे. विश्वनाथ म्हणजे महादेव आणि विठ्ठल म्हणजे विष्णू. हे दोघे सारिखे, हे सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे आहेत. दोघांचं वर्णन अगदी सारखं आहे. महादेवाचं नाव काय आहे? विश्वनाथ. आणि विष्णूचं नाव काय आहे? जगन्नाथ. काय फरक आहे का सांगा? दोघे सारखे. तो काशीचा देव आहे, हाही देव असला पाहिजे. हा पंढरीचा देव आहे, वैकुंठाचा देव आहे, तो कैलासाचा देव आहे. दोघांना मोठमोठे स्थान आहेत आणि दोन्ही स्थान एकाच दर्जाची आहेत. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथे एकदा पोहोचलो की पुनर्जन्म मरण नाही राहत,
वैकुंठाला गेलेलाही पुनर्जन्मात जात नाही आणि कैलासाला गेलेलाही पुनर्जन्माला जात नाही. मोठे मोठे महात्मे महादेवाचे भक्त असताना जर देहपात त्यांचे झाले तर त्यांना कैलासवासी म्हणतात, आणि विष्णूचे भक्त देहपात झाल्यानंतर त्यांना वैकुंठवासी म्हणतात. वैकुंठात आणि कैलासात काही फरक नाही, दोन्ही शहरं सारखे. सगळ्या घरात लिफ्ट आहेत, तिकडे इकडेही आहेत, सगळे विजेचं कनेक्शन आहे, कुठलीच लाईन कधी जात नाही, अखंड पाणी आहे. आज नळ आला नाही असं तिथे कोणी म्हणत नाही. आज तेल नाही मिळालं, साखर नाही मिळाली, गहू नाही मिळाले असं कुठेच होत नाही. दोन्हीकडे गेलेल्यांना फार भुका लागत नाही, दोन्हीकडे अमृत आहे. आणि म्हणून दोघं जण सारखे, तुम्ही महादेवाचे भक्त, आम्ही विष्णूचे भक्त, अशा तुलनेची काही गरज नाही. फर्स्ट क्लासचे एसीचे डबे आहेत सगळे, मग या बोगीत बसलं काय आणि त्या बोगीत बसलं काय, काय फरक आहे? दोघे सारिके सारिके. आणि म्हणून हा विठ्ठल आणि तो महादेव यांना एकमेकांचे सखे म्हणतात. इतकं सारखं वर्णन. माझा राम सखा, काय अर्थ झाला? जसा राम तसा मी, असं राम समजतोय. राम समजतोय आम्ही, मी आणि तो सखे आहो, अगदी सारखे आहे. जसा राम तसाच त्याचा भक्त. म्हणून मी आता, तुम्ही मला काय कमी समजता का असं नाही म्हणायचं. रामाने मला सखा म्हणावं, हा माझ्यासारखा आहे, मीच आहे असं रामाने म्हणावं आपल्याबद्दल. पण आपण काय म्हणावं? मी रामाचा दास आहे, मी त्याच्यापेक्षा एक पायरी खाली आहे. श्रवणं कीर्तनम विष्णू स्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम, पुढे दास्यमन मग सख्य. आणि म्हणून रामासारखं आपल्याला जवायचं असेल तर सुरुवात मी दास आहे अशी करावी लागते. आणि हा दास रामाला प्रिय झाला की राम म्हणतो, आता आम्ही दोघे सारखे, आता आम्ही सखे झालो. हे रामाने आपल्याला सखा म्हणावं. आणि म्हणून मी रामाचा सखा आहे हे माझं ध्येय झालं. आणि ते गाठायचं असेल तर आपल्याला दास्यत्वाने सुरुवात करावी. नवविधा भक्तीत पहिला क्रमांक दासाचा आहे आणि दुसरा सख्याचा आहे. तुम्हाला काय व्हायचं? मला रामच व्हायचं आहे, रामासारखं व्हायचं आहे, मला रामाचा सखा व्हायचा आहे. सुरुवात कुठून करायची त्याच्यासाठी? दास्यत्वापासून. म्हणून रामदास स्वामींनी स्वतःला दास म्हटलं. सगळ्या भक्तांनी क्रमाने पुढे पुढे जाताना दास्यभक्ती आधी करावीच, मग राम त्याला बरोबरीचा मानतो. तो दास रामच होतो, देवच बनतो. एखादं उदाहरण याला, हनुमंताने दास्यभक्ती केली आहे, लक्षात ठेवा. सर्वश्रेष्ठ दास्यभक्ती हनुमंताची आहे. मग त्याचं आदर्श पुढे ठेवून मग हा जांबेचा नारायण रामदास झाला. दास्यभक्ती कशी करावी हनुमंताने शिकवलंय, तो आहे. आता पहा, या भारत भूमीवर हनुमंताची खूप मंदिरं आहेत हो. रामदास स्वामींनीच तर किती बांधले, आपणही बांधतोय कमी इकडे तिकडे कुठे कुठे. एकटा हनुमंत आहे, त्याच्या नमस करतात लोक, त्याच्या पुढे नारळ फोडतात, त्याच्या जयंत्या करतात, उत्सव करतात. एकटा असतो, त्याला एकट्याला राहण्याचं सामर्थ्य आहे. रामाचं मंदिर पहा, एकटा राम आहे का कुठे? त्याच्या पुढे हनुमान असल्याशिवाय रामच राहू शकत नाही.
काय गंमत आहे, तो राम आहे हा दास आहे, पण हा दास रामाच्या बरोबरीचा झाला, त्याला देव म्हणतायत. त्यांनी सुरुवात कुठून केली? रामाचं दास्य करण्यापासून सुरू केली आणि रामासारखा देवच बनला. आणि इतकं मी तर म्हणते तो काकणभर अधिक उंच झालाय, एकटा राहतोय. आणि रामाला एकट्याला राहवत नाही आहे, मांडा त्याला पुढे. रामाशिवाय हनुमंत एकटा राहतोय, पण हनुमंताशिवाय रामाला नाही राहता येत. तो सखाय मित्र अखंड जवळ पाहिजे. दास्य भक्ती करून रामाचा सखा झाला आहे. इतकी जीवलग मित्र आहे. जीवलग म्हणजे जीवाला जीव जोडलेले, देहाला देह जोडलेले मित्र पुष्कळ जोडे आहेत, पण जीवाला जीव जोडला गेला आहे असा मित्र म्हणजे सखा. म्हणून सखे एकमेकांपासून अलग नाही राहू शकत. मग अत्यंत प्रिय पत्नी असेल, प्रिय नवरा असेल तिचा, एकमेकाशिवाय राहू शकत नाही. म्हणून तो नवरा आपल्या बायकोला सखी म्हणतो. लक्षात ठेवा, सखी शब्दाचा तसा अर्थ आहे. बायको फारच उदार आहे, नवरा कंजूस आहे, हे सखे नाहीत. कोण जास्त उदार आहे समजू शकत नाही, असे दोघं सारखे उदार आहे. मग ती बायको सखी आहे ना सखा आहे. त्या प्रियपतीला आपल्याच सारख्या गुणधर्माचा त्याला बायकोने सखाच म्हणायचं असतंय, आणि त्या नवऱ्याने बायकोला सखीच म्हणायचं असतंय. हे फार वैभवाचं वर्णन आहे, सखा सखी म्हणणे. या प्रकारे रामाने आपल्याला सखा म्हणावं आणि रामाने आपल्याला सखा म्हणून आपण रामाचे सखे व्हावं, म्हणजे रामच व्हावं. यासाठी दास्यापासून सुरुवात करायची आहे. म्हणून त्याने सखा म्हणावं आणि मी मला स्वतःला दास समजावं, मी रामाचा दास असं नित्य समजावं. आणि सखा झाला तरी आपण दास्यभावातच आयुष्य काढावं. मारुती जेव्हा रामाच्या बरोबरीचा झाला, देव बनला आहे, तरी तो रामाच्या पुढे हात जोडून उभा राहतो. रामाला स्वतः पुढे हात जोडून उभा नाही राहू देत. माझ्या शाळेमध्ये मी शिकवित असताना बरेच वर्ष माझी सर्व्हिस झाली ना, तर माझे विद्यार्थी खूप मोठे मोठे झाले. त्यातला माझा एक विद्यार्थी टीचरशिपमध्येच आला, मास्तर झाला. आणि योगायोगाने त्याला मी ज्या शाळेत होते त्याच शाळेत नोकरी मिळाली. आता आम्ही बरोबरीचे झालो का नाही सांगा? तरी तो शिक्षक झालेला माझा विद्यार्थी माझ्याजवळ खुर्चीत कधी नाही बसला. एवढी नम्रता मी नाही शिकू शकले. काय ते पोरग, अरे बैस ना, हे सगळ्या आपल्या शिक्षकांच्याच खुर्च्या आहेत, बैस. नाही, मॅडमच म्हणायचा, नाही मॅडम मी उभा राहतो. म्हणजे माझ्या बरोबरीचा जरी झाला तरी त्यांनी दास्यत्व कायम राखलं, विद्यार्थीपणच सांभाळलं. सवयही लागते आणि याच्यामुळे मी मोठा झालो, ह्या भानामुळे आपण त्याचा मोठेपणा विसरू नाही शकत. म्हणून हनुमंत रामापुढे हात जोडू नये, आणि हनुमंतापुढे राम हात जोडून नाही. राम स्वामीच राहतात, हनुमंत दासोच राहतो. दोघे एक समान झाले, दोघंही ईश्वर रूप झालेले आहेत, सखे झाले आहेत. असं रामाने म्हणणं शोभतं, दासाने म्हणणं नाही शोभत. म्हणून अखंड भान मी रामाचा दास नित्य शब्द आलाय. आपण त्याच्या बरोबरीच झालो तरी आपल्याला आपण दासच समजावं. या दास्य प्रयोगानेच मी राम झालो आहे.
भक्त आपल्या दैवताच्या रूपाने होऊन जातो. याप्रमाणे कुठं गेलं? रामाचा दास माझा राम सखा आणि मी रामाचा दास असं नित्य समजून जगावं, हाची सुबोध गुरुचा. आणि रामापाशी अनन्य वागावे, दास्य भक्तीचं हे स्वरूप आहे. नवविधा भक्तीतल्या प्रत्येक भक्तीचं स्वरूप अनन्यता हे आहे. पण दास्यभावात अनन्यता विलक्षण उंचीला पोचलेली पाहिजे. अनन्य होणे याचे दोन अर्थ सोपे आहेत. रामच माझा आधार आहे बस. अनेकांची वास न पाहावी, दुसरा कोणी मला तारायला येईल हे कधी नाही लक्षात ठेव. राम येईल बस, राम करील माझं काय करायचं ते. आधार फक्त एकच, मित्र फक्त एकच, पत्नी फक्त एकच, देव फक्त एकच, शास्त्र फक्त एकच, आणि शेवटी व्हायचंय तत्वाशी एकच. याच्यात दोन असला की त्रास आहे, लक्षात ठेवा. एकच असावा, जीवाला जीव देणारा मित्र असावा. फक्त आज हॉटेलात जेवू आपण वाढदिवस आहे म्हणून, असे सखे पुष्कळ असतात जेवाय पुरते. असे नको. दारू पितात एकमेकाचे मित्रच असतात, असे सखे नको. रामभजन करण्याला सखा समजून त्याच्या बरोबरीने जगावं. तसाही आपल्याला नाही ओळखता आला तर रामापाशी रामच सखा होणार आहे ना, मला सखा करणार आहे ना. मी आता दुसऱ्या, मला मित्र नको. एको देवो केशवो वा शिवो वा, एकम मित्रम भूपतिर्वा यतिर्वा. मित्र एकच असावा, संन्यासी असो की सम्राट राजा असावा, मित्र एकच. एकच देव असावा, महादेव असावा व विष्णू असावा. एका भार्या, बायको एकच असावी, सुंदर असो की कुरूप असो. सुंदरपणा कुरूपपणा यांनी पत्नीत्वात फरक नाही पडत, लक्षात ठेवा. आपण सौंदर्याशी लग्न करतो की पत्नीत्वाशी, याचा विचार करावा. म्हणून ती स्त्री सुंदर असो की कुरूप असो, सुंदरी असो किंवा दरी म्हणजे कुरूप असो, एकच बायको असावी. हे कोणी शिकवलं आपल्याला? आपल्या दैवताने शिकवलं. सुंदरी वा दरी वा, एकच मित्र, राजा असो की भिकारी असो, संन्यासी असो. रामापाशी अनन्य वागावे, माझं भरभुर करणारा फक्त एकच आहे, त्याचं नाव राम आहे, नाही दुसऱ्या कोणाचं. कोणतंही संकट येऊ मी रामालाच हाक मारणार बस. धाव रे रामराया, एवढंच गाणं म्हणणार मी. कृष्ण म्हटल्याने का पाप लागेल का? नाही. अनन्यतेचं उदाहरण सांगते. राम अवतार संपला, द्वापर युग आलं, कृष्ण अवतार झाला. राम अवतारात रामाने खूप दैत्य मारले. एक दैत्य होता तिथे, रामालाही माहीत आहे, हनुमानालाही माहीत आहे, एक राहिलाय बेटा. विचार केला आणि रामाला कळलं याचं आयुष्य अजून संपलं नाही आहे, आपण नाही याला सध्या मारू शकत, त्याचं प्रारब्ध त्याला आणखी जगवणार आहे, जगू देऊ. त्याचं मरण कधी आहे? माझ्या पुढच्या अवतारात मी कृष्ण होईन तेव्हा एक योग संपून गेलाय. दैत्य आहे आणि कृष्णाला माहीत आहे, त्याला त्याचा स्वतःचा रामरूप माहीतच आहे. हे सगळे बाळ गोपाळ गाई गुरं घेऊन वनात गेलेले आहेत, खेळणं चाललं आहे. तेवढ्याच समोरून येताना तो दैत्य दिसला.
आणि कृष्णाने ओळखलं, माझ्या मागच्या अवतारातून सोडलेला, सुटलेला, जिवंत राहिलेला तो हाच. त्याचं नाव असुरासुर आहे. आणि आता याचं मरण जवळ आलंय. त्या मरणाने त्याला माझ्याकडे आणलंय. आत्ता मला नाही जावं लागलं, तोच आलाय हिंडत. त्याचा आता मृत्यू आहे. कृष्णाने नीट आठवलं आणि पाहिलं, पण याचा मारणारा मी नाहीये. याला मोक्षाला नेणारा हनुमंत आहे. याला आता हनुमंत मारणार आहे, मी नाही मारू शकत. कोणाच्या हातून कोणाचं कोणत्या रोगाने कोणत्या गावी कुठे मरण हे ठरलेलं आहे. याचं मरण याच वनात आहे, ते पण माझ्या हातून नाही, माझ्या देखत आहे. आणि मारणार आहे याला हनुमंत. हनुमंताला बोलावलं पाहिजे आता ताबडतोब. हनुमंताला रामाने आपल्या माघारी ठेवलंय. चिरंजीव आहे हनुमान. रामेश्वराला राम मंदिरात हनुमंत राहतात जास्तीत जास्त. महादेवाच्या गाभाऱ्यात एका बाजूला राम जप करीत हनुमंत अखंड आहेत. कामासाठी कोणी बोलावलं म्हणजे थोडा वेळ जाऊन येतात. भगवान कृष्णाने आठवण केली, हनुमंता ये रे. हाक पोचली. कृष्णाने जी हनुमंताला हाक मारली ती राम आवाजाने मारलेली हाक आहे. कारण तो दुसऱ्या कोणाच्या हाकेला धावत नाही. म्हणून रामाचा आवाज काढून कृष्णाने हनुमंताला हाक मारली. माझ्या स्वामीने मला बोलावलं. लागलीच निघाला यायला. त्याला पत्ता कसा माहिती? तेवढं समजणारे आहेत. कुठून हाक आली? दशरथ राजा शब्दवेधी होता. कुठून शब्द आलाय त्या टोकाला बरोबर बाण मारायचा. हनुमंत आणि त्या व्रजभूमीतून गोकुळाकडून हाक आली. माझे राम तिथं गेले आणि मला बोलावलं. एवढा आनंद झाला. राम अवतारात हनुमंत मागे राहिले आणि राम निजधामाला निघाले. हनुमंत म्हणतो, आपली पुन्हा कधी भेट? माझ्या पुढच्या अवतारात तुला दर्शन देईन. तेही पुरं करायचं होतं, याला मारायचंही होतं. हनुमंत ये. आला हनुमंत. कृष्णाने विचार केला, मी याच रूपाने जर पुढे राहिलो तर हनुमंत नाही येणार, ऐकणार नाही. म्हणून त्या वनामध्ये त्या क्षणी कृष्ण रूप टाकलं आणि रामरूप तसाच वेश, तसंच धनुष्य घेऊन रामरूपाने कृष्ण आहे. आला हनुमंत. आपले राम नमस्कार केला. काय प्रभू आज्ञा आहे? हे पती तुझं खाद्य आठवतंय ना तुला? हा सुटलाय तेव्हा, सोडला आपण त्याला तेव्हा. हे तुझं आहे ना, पहा ना त्याच्याकडे. हनुमंताने पाहिलं, हा तो असुरासुर आहे. ठीक आहे रामा. झेप घेतली त्याच्यावर हनुमंताने. हे 4 बोटांच्या मध्ये अंगठा दाबायचा, अशी मूठ बांधायची. याला वज्रमूठ म्हणतात. वज्रमूठ केली आणि त्याच्या नाकावर मारली. एकाच बुक्कीत संपला. आनंद झाला. रामाने हनुमंताला पोटाशी कवटाळला. शाबास हनुमंता. तो म्हणतो, प्रभो खूप दिवसांनी दर्शन झालं, आनंद झाला. चला जाऊ मी आता. झालं काम. आणखी काही आज्ञा? झालं बेटा. आता मला निरोप देता? हो देतो निरोप. जा. पण असा नका निरोप देऊ मला. मग कसा पाहिजे तुला निरोप? आत्ता तुम्ही इथे कसे रामा? खूप दिवस गेले, इथे कसे? अरे हनुमंता, माझा आता दुसरा अवतार सुरू झालाय. ते युग संपलं, तो अवतार संपवलाय. आता मी दुसरा अवतार घेतलाय. पण आता तर तुम्ही रामच दिसताय. तुझ्यासाठी राम झालो रे पुन्हा. पण माझा दुसरा अवतार आहे. मग मला दुसरा अवतार दाखवा ना तुमचा कसा आहे. लागली कृष्ण झाला. रामा हाही अवतार खूप सुंदर आहे.
छान आहे. ह्याही दर्शनाला हातात जोडतो मी. छान वाटलं. जाऊ आता मी? हो जा. परवानगी देता? हो जा. पण मला अशा रूपाने परवानगी नको. मला निरोप द्यायचा तो माझ्या रामरूपानेच द्या. पुन्हा कृष्णावतार बदलला. राम पुन्हा झाले निरोप द्यायला. माझ्या डोळ्यात फक्त हेच रूप. बस. दुसरे सगळे रूप चांगले असले तरी माझ्या फार प्रियतेचं रूप हेच आहे. आणि रामरूप धारण करून हनुमंताला निरोप दिलाय. अनन्यता. दुसरं वाईट आहे असा नाही अर्थ, पण माझ्या प्रीतीचा हा एकमेव विषय. याला अनन्यास नाही. आपल्या भल्या बुऱ्याचा सगळा संबंध एकाशीच ठेवायचा. अनन्यता हा एक अर्थ झाला. आधार तोच, प्रिय तेच, संबंध त्याच्याशीच. एक अर्थ. अनन्य म्हणजे दुसरं नाही, ते एकच. आणि दुसरा महत्त्वाचा वेदांतात त्याचा अर्थ आहे एक रूप असणे, अन्य नसणे, वेगळं नसणे. याला अनन्य म्हणतात. एक रूपातच. जसं मग सख्याचं वर्णन केलं. सखे एकमेकाशी अनन्य, वेगळेपणाच मिटून जातो. ऐक्य पावणे याला अनन्य म्हणतात. रामापाशी अनन्य वागावे. बस. रामाहून आपण वेगळे हे नाही समजायचं. साधनाच्या काळात मी दास वेगळा आहे, पण तत्वाच्या रूपाने पाहिलं तर आपण एकच आहे. आणि ते एक होणे हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. रामापाशी अनन्य वागावे. तसं होईपर्यंत आधार राम आहे. आणि तसं झाल्यावर राम मी एकच आहे. या प्रकारचा अभ्यास करावा. आणि राम झाल्यावर आपल्याला आणखी काय व्हायचं राहिलं सांगा बरं. भारताच्या दृष्टीने विचार करू. सर्वात मोठं ॲडमिनिस्ट्रेशनमधलं सर्वात मोठं पद प्राईम मिनिस्टरच आहे ना. त्याच्याहून काही मोठं पद आहे का कारभारामध्ये? मग आपण प्राईम मिनिस्टर झाल्यावर आपल्याला आणखी काही व्हायचं शिल्लक आहे राहील का? या जगाचा संपूर्ण स्वामित्व ज्याच्याकडे आहे तो राम आहे. आणि तोच राम मी झालो. मग मला आणखीन काही समृद्धीसाठी करावं लागणार आहे का? समृद्ध झालो, रामच झालो म्हणजे सगळं समृद्ध झालो. आता आणखी समृद्धीसाठी काय करायचं? आणि वाटतच असेल तर समृद्धी मार्गाने एकदा पुण्याला जा. बाकी प्राईम मिनिस्टर झाल्यावर आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोणतं मोठं पद राहिलं? रामच झाल्यावर आणखी काय व्हायचं राहिलं? परिसाचा स्पर्श झाला आणि लोखंड सोनं झालं, त्याहून मोठं आणखी काय व्हायचं राहिलं? लौकिक नात्यांचा जर विचार केला तर बाप झाल्यावर आणखी काय व्हायचं राहिलं? एखादी स्त्री आई झाल्यावर तिला आणखी काय मिळवायचं आहे मोठेपण? तिच्या स्त्री जन्माचं सार्थक ती पुत्राची आई झाल्याने झालं. आणखी काय मोठं व्हायचं आहे आता? 100% गुण मिळवून फर्स्ट आल्यावर आता आणखी काय व्हायचं राहिलं? याप्रमाणे वेगळंच न राहणे, तेच होऊन जाणे आणि त्याहून पुन्हा दुसरं काही होण्यात शिल्लक नाही राहिलं. ही स्थिती आणायची आहे. याला रामापाशी अनन्य वागावे म्हणायचं. सुरुवात दास्यत्वाने करायची, रामरूप व्हायचं. झालं कृतार्थता. रामापासून वेगळं राहून दास्यत्व निभवायचं.
आणि ती सेवा रामाला रुचली, एकदा परिपूर्णतेला पोहोचली की आपण रामच व्हायचं, संपलं. सागराला मिळत नाही तोपर्यंत नदी वेगळी आहे, मिळाल्यानंतर तिला नदी म्हणतच नाहीत ना, कारण एकरूप झाली. आता एकरूप होण्याच्या धडपडीत ती वाहते, आणि एकरूप झाली की वाहणं बंद पडतं. एकरूप झालो नाही तोपर्यंत दासी आहे, एकरूप झाल्यानंतर रामच साकार झाला. असं छानचं वर्णन ह्या आर्येमध्ये आपल्याला सांगितलंय. रामापाशी अनन्य वागावे, सुरुवात आधार तो आहे असं समजून जगायचं, आणि उद्या तद्रूप व्हायचं. मग काही साधन शिल्लक राहिलं नाही, झाले साधनाचे फळ. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाच सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. साधना काळातलं वर्णन आहे. एवढं कृतार्थ होण्याचं, सुखरूप होण्याचं जे काही माझं ध्येय आहे, त्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल. असतंय आपल्याच जवळ, सापडत नाही त्या प्रयत्नाने शोधावं लागतं की नाही. चष्मा कुठं ठेवला, हरवलं, नाही सापडून राहिला, घरातच आहे, दिसून नाही राहिला. म्हणून बाजारातून नवीन नाही आणायचा, ते शोधण्यासाठी प्रयत्न कर. याच्या खाली असेल, त्याच्या खाली असेल, याच्यावर असेल, त्याच्यावर असेल, शोधून काढ. प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न म्हणजे कृती करावी लागते. एखादा हेतू पूर्ण करण्यासाठी काही कृती लागतात, त्या कृतीला प्रयत्न म्हणायचं. त्या करायच्या. कशासाठी करायचा? रामरूप होण्यासाठी, म्हणजे सुखरूप होण्यासाठी प्रयत्न कसून करायचा. प्रयत्नात काही कमी नाही राहू द्यायचं. असं काही कमी न राहता प्रयत्न करीत राहणे. कसून मी करीन, यत्न कसून करीन मी. प्रयत्न करणे, कर्म करणे माझ्या हातात आहे, पण त्याचं फळ देणे माझ्या हातात नाही आहे. फळ कोणी द्यायचं? फळ म्हणजे यश, पूर्णता कोणी द्यायची मला? ती रामाने द्यायची आहे. जड गोष्टी फळ देण्यास योग्य नाहीत, आणि फळ आपणच आपल्याला मिळवावं एवढे आपण समर्थ नाही. म्हणून चेतनही पाहिजे आणि आपल्याहून श्रेष्ठ पाहिजे असा रामच आहे. फक्त राम चेतन आहे, त्याच्याजवळ सगळं आहे देण्याकरता, आणि मी त्याचा भक्त झालोय म्हणून तो मला देईल. यत्न कसून करणे माझ्या हाती, फळ देणं त्याच्या हाती. दृष्टांत पाहू एक. शेतात मजूर काम करतात, निंदण खुरपण असं काही काही करतात. झाडाला पाणी देतात, खत घालतात, रक्षण करायला थांबतात. खूप मेहनत करतात. मजूर फार मेहनत करतात. काहीतरी ज्याचं शेत आहे, मालकी ज्याची आहे, तो मालक यांना पैसे देतो त्यांच्या मजुरीचे. त्याच्यावर यांचं चालतंय निर्वाह. शेत राखणे, त्याचे सगळं पाणी, खत इत्यादीची व्यवस्था करणे, ही सगळी मेहनत मजूर करतोय. त्या शेताची सेवा करतोय सगळी. पण ते शेत त्याला पैसा नाही देत, मजुरी शेत नाही देत. त्या शेतीचा जो मालक आहे तो पैसे देतोय. छान दृष्टांत आहे, नीटच लक्षात घ्यायचं. हा मेहनत शेतावर करतोय, आणि त्याचा जो भत्ता, त्याला काय जो मिळायचं धन दौलत, ती ते शेत नाही त्याला देत. ते पैसे मजुरीचे घेण्यासाठी त्या शेतकऱ्याला तो मालकच, शेताचा मालक त्याला देतो.
याला मजुरी करणे याच्या हाती आहे, पण त्याचा मोबदला फळ मिळणे, फळ देणारा वेगळा आहे. यत्न कसून करीन मी प्रयत्न करीन, जे जे कामं करायचे करीन मी, पण रामा फळ तू दे, यश तू दे. आपल्या कोणत्याही कर्माचा वाईट किंवा चांगलं जे फळ आहे तो देणारा जगाचा मालक जो राम आहे तोच आहे. तो कसा देऊ शकतो? चेतन आहे म्हणून देऊ शकतो. आणखी कसा देऊ शकतो? त्याच्याजवळ सर्व आहे म्हणून देऊ शकतो. आणखी कशामुळे देऊ शकतो? तेवढा उदार आहे म्हणून देतो. त्याच्याजवळ आहे, तो उदार आहे, आणि आपण त्याची तेवढी सेवा केली आहे तेवढं तो खायला देणारच आहे. स्वामी आहे. यश दे रामा, तू मला फळ दे. कर्म करीन, सत्कर्म जे शास्त्राने सांगितलं ते करीन, ते करण्यामध्ये काही कसूर ठेवणार नाही, पण त्याचं काय फळ आहे जसं असेल तसं तू दे मला. यश दे रामा, मला फक्त माझ्या केलेल्या कर्मापुरतं फळ दे. मला तू सार्वभौम सत्ताधीश आहे, तुझ्या सत्तेचं माझ्या मोठ्या अधिकाराची मला काही इच्छा नाही. पोटापुरते देई, मागणे लई नाही. तू राजा आहे म्हणून मला तू राजा कर असं मी नाही मागत. मी केलेली जेवढी मजुरी आहे तेवढे पैसे मला दे. 200 रुपये रोज आहे का? एक दिवस केलंय ना मी काम, मला 200 रुपये दे. माझ्या कामापुरतं यश दे मला. तू खूप सार्वभौम सत्ताधीश आहे, मला नाही पाहिजे ती सत्ता. तू स्वामी आहे म्हणून मला स्वामी कर असं नाही. माझ्या सेवेपुरतं मला तू दे. यश दे रामा, न दे तुझी सत्ता. आणि रामा खरं सांगू का, मला वाटतं मी केलं, पण तुम्हाला जर क्षमता, शक्ती, बुद्धी हे काही दिलंच नसतं, मी काय करीत होतो? हा हात उचलण्याची मला पात्रता नाही आहे. तू चैतन्य रूपाने हातात वास करतो येऊन, आणि तुझ्या चेतन शक्तीने हा हात उचलतो. तू आहे त्याच्यातला चेतन, आणि मी म्हणतो हा माझा हात जिवंत आहे. नाही, हात निर्जीवच आहे, पण तो जिवंत का वाटतोय? रामा, तू चेतन रूपाने त्याच्यात प्रविष्ट आहे. म्हणून माझ्या हातून होणाऱ्या सर्व कर्माचा मला वाटतो मी करता आहे, पण खरा करता तूच आहे. एक घर बांधलंय खूप मोठं. कोणाचा आहे हो हा महाल? दादासाहेबाचा आहे. दादासाहेबांनी महाल बांधताना एक वीट उचलली नाही की एक लोटीभर पाणी नाही आणलं तिथे, काही गेलं नाही. रात्रंदिवस 12 महिने मजूर खपलेत, बांधलाय मजुरांनी, पण हा महाल मजुराचा आहे कोणी म्हणत नाही. आणि तो मजूर जर म्हणेल हा माझा आहे तर त्याला कैदेतच जावं लागेल. म्हणून मजुरांनी सांगायचं हा महाल कोणाचा आहे? दादासाहेबाचा आहे. मी तुम्हाला विचारलं कोणाचा आहे हो महाल, तुम्ही मला सांगायचं हा दादासाहेबाचा आहे. आणि मग लोकांनाही मी सांगायचं हा दादासाहेबाचा महाल आहे. का म्हणून असं? हा उभा करण्यासाठी ज्याला एनर्जी म्हणतात, ती पैसारूप एनर्जी दादासाहेबांनी लावली आहे. बस, बांध्यासाठी सगळा पैसा त्याचा आहे. आणि म्हणून ज्यांनी पूर्ण क्षमता, ऊर्जा, शक्ती पुरवली आहे तोच त्या कर्माचा स्वामी असतो. मन, बुद्धी, द्रव्य, महत्त्वाच्या गोष्टी कामाच्या पूर्णतेला ते ज्याने पुरवलं तोच त्याचा खरा करता. एखाद्याला फाशीची शिक्षा होते,
फासावर चढवलं जातं यथासमय. ज्यांनी शिक्षा सुनावली तो जज फास ओढीतच नाही. फास ओढणारे वेगळे मजूर नेमलेले असतात, ते पगारी नोकर असतात. फास तर त्यांनी ओढलाय, पण फाशीची शिक्षा कोणी दिली त्याला? त्या जजनी दिली आहे. त्याच्या फाशीचा करता जज आहे, पण प्रत्यक्ष कृती करणारा तो दुसरा नोकर आहे. आपल्याला खूप पैसा मिळाला वा नाही मिळाला याचा जबाबदार करता राम आहे, समोर दिसायला मी आहे, मी करता नाही. असं लक्षात ठेवावं. असं न होता प्रत्यक्ष कर्त्याला करता न समजता आपण करता नसताना स्वतःला म्हणतो हे श्रेय, हे आपलं नसताना आपण आपलं मानायला लागलो, हाच आपला गंभीर अपराध आहे. मानावा राम सर्वदा करता. आणि प्रामाणिकपणे असं म्हणावं, ताई किती छान केलं प्रवचन हो, मी काय केलं, रामाने सगळं केलं, हा विनय नाही आहे. कसं झालं माझं प्रवचन, हा माझा प्रश्न आहे. आणि त्याचं काय उत्तर अपेक्षित आहे? ताई फारच छान, आम्ही असं कोणाच ऐकलं नाही. असं तुम्ही म्हणा की माझं वजन वाढतं. मी प्रवचन करता मी आहे असंच मानते आहे. तुकाराम महाराजांनीच म्हणावं, कायम या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धणी वेगळाची. पोपटांना मैनांना बोलायला शिकतो होऊन बोलतच नाही, बोलविता धणी वेगळाची. काय छान कॅसेट वाजते हो, अरे वा, किती छान सांगते ती. ती सांगते का तिने म्हणायचं का मी बोलते म्हणून? बोलविता धणी वेगळाची. एखादा नट सिनेमात काम करणारा मस्त गाणं म्हणतोय अगदी, पण गाणं म्हणणारा वेगळाची. ही सिनेमाची हीच कमाल आहे, आपल्याला फार छान शिकवते. त्या नटाला गळाच नाही आहे, गाण्याचा नाही खाण्याचा आहे, पण काय छान गाणं म्हणतो. नाही, त्याचं नाही ते गाणं, गाणारा वेगळाच आहे. आपण अखंड हे शिकावं का नको? बोलविता धणी वेगळाची. बोलविता म्हणजे प्रवचनवाल्यांनी बोलविता म्हणावं, बाकीचे काम करणाऱ्यांनी करविता धणी वेगळाची. खूपच छान झालाय स्वयंपाक हो, करविता धणी वेगळाची. आपल्या हातून कोणतीही कृती हो, क्षमता त्याने पुरवली, चेतना त्याने पुरवली, करण्याच्या रीतीसाठी बुद्धी त्याने पुरवली. असं नम्र होऊन रामाचं सार्वभौमत्व स्वीकारून जगावं. मानावा राम सर्वदा करता. आणि मी करताय म्हणणे याला अहंकार म्हणतात. अहंकाराचा परिणाम आपण रामाहून वेगळे पडतो. आणि देवापासून वेगळे राहणे एवढीच परिस्थिती दुःखाचं कारण आहे. म्हणून दुःख व्हायचं नसेल तर रामाहून वेगळं राहू नये. आणि रामाहून ज्यामुळे वेगळेपणा येतो तो अहंकार आहे. आणि हा अहंकार कशाचा येतो? कर्तृत्वाचा येतो, सौंदर्याचा येतो, श्रीमंतीचा येतो. खूप पैसे लागले असतील नाही हो एवढं बांधायला? मग लागले ना. मी त्या तयारीने जमवीत आणले आणि मग हे लावले आहेत. ही फक्त माझी मिळकत आहे, लक्षात ठेवा. चोरून नाही आणले, कोणी नाही दिले मला, ही माझ्या कमाईतून लावले. मानावा राम सर्वदा करता. नाही,
देह हे देवाचे, धन कुबेराचे. आपल्या संपूर्ण संपत्तीचा मालक राजा असतो, लक्षात ठेवा. आपल्या बँक खात्यातला आपला जो बॅलन्स आहे सरकार कोणत्याही क्षणी गोठवू शकतंय. संपूर्ण पैसा आपल्याला वापरायला गरजेपुरता थोड्या काळाकरता दिला आहे. पैशाचं स्वामित्व सरकारचंच आहे, राजाचं आहे. कितीही लावून दंड वसूल करू शकतो राजा, टॅक्स लावून वसूल करतोय. बँक खातं सील करून आपल्यातून काढून घेतोय. तो सरकारचाच अधिकार आहे. आणि अधिकार आहे म्हणजे मालकी त्या पैशाची सरकारचीच आहे, वापरायला दिले. भाड्याने राहतोय घरामध्ये, घर आपल्या मालकीचं नाही, वापरायला दिले. आणि तरी आपण स्वामित्व ते बळकावून बसतो. मग चालते 4-2 वर्ष केस काढून घेतलं जातं. पैशाचा मालक मी आहे जेवढ्यांनी समजलं, ते मंत्री असोत का संत्री असोत, आहेत ना गजाच्या दरवाजाच्या पलीकडे. कारण धनाचा स्वामी मी आहे ते समजलेत. यथासमय तो स्वामी नाही आहे, तरी स्वामी मानतो आहे. मग बैस आता मोठ्या जाड गजाचा दरवाजा, त्याला एवढं मोठं कुलूप आणि त्याच्यात तो. कशामुळे? मानावा सर्वदा राम करता न करता, मानावा सर्वदा मीच करता. आता करता शब्दाने दाता मी, मालक मी, सगळं मी करणे, ह्या अहंकाराचा परिणाम माणसाला बंधन पडतं. त्याने तो दुसऱ्याचा पैसा माझा समजला आणि म्हणून कैदेत बंधनात पडला, लक्षात ठेवा. आणि आपल्याला बंधनात टाकायचं, स्वातंत्र्य घालवून टाकायचं, याच्या सगळ्या युक्त्या ईश्वराजवळ आहेत. बस कोणाला कोणत्या युक्तीने तो बांधील सांगता येत नाही. म्हणून नाही, माझं काही नाही आहे ते त्याचं. आणि जे माझं असतं ते माझ्याजवळ कायम राहिलं पाहिजे ना. सगळ्यांना दृष्टांत माहीत आहे. इतकं माझा पैसा म्हणून खाते जमा केले आहेत, मरताना काहीच नेऊ शकत नाही. जे माझं आहे ते नेता आलं असतं ना, नाही ना नेता येत. ते हरदास गोष्ट सांगतात. एक प्रेत यात्रा चालली आहे. ते मरून पडल्याला बराच वेळ झाला, त्याचं अंग ताठलं, आकडल्यासारखं झालं. त्या तिरडीवर नीट बांधता येईना, त्याचे हात जवळच येईना, त्याचे फाकलेले होते तसेच कडक झालेले. अशा हाताने ती प्रेतयात्रा, तिरडीच्या बाहेर हात असे उघडे मोकळे. एकाने दुसऱ्याला विचारलं, याचे हात हे असे का हो? काय म्हणून हे असे झाले? एक जण म्हणाला, ते आकडले असतील म्हणून जवळ नाही आले, म्हणून असे राहिले. तर दुसरा शहाणा म्हणतो, असं नाही, तो जनाला उपदेश करतोय. माझ्याजवळ खूप होतं पण रिकाम्या हाताने चाललं. आणि हेच खरं उत्तर आहे. ते आकडणे बिकडणे दूर गेलं, खूप मिळवलं. माझं म्हणून सांभाळत बसलो आणि ते माझं नसल्यामुळे मला नेताचं नाही आलं, म्हणून रिकाम्या हाताने चाललं. छान आहे हरदाशी गंमत. मला आवडतात काही दृष्टांत. मानावा राम सर्वदा करता, दाता तो, भोगता तो, करता तो, सार्वभौम तो. आपल्यावर कृपा करून आपण भोगेपर्यंत जिवंत राहावं म्हणून खायपुरतं आपल्याला देतोय, बस, बाकी काही नाही. तू मंत्रिपदावर आहे तोपर्यंत राहायला हे घर आहे. तुझं मंत्रिपद गेलं की हाकलला त्याला. मंत्र्याला सुद्धा त्यांनी बळकावलेलं घर असेल तर त्याला हाकलतात. नाही आहे मालक आपण ना, असूच शकत नाही. कर्तृत्व आपलं नाही. मानावा राम
सर्वदा करता. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. प्रापंचिकाला फार छान गोड उपदेश आहे. अगदी प्रापंचिकाने सुखी जगायचं असेल, या उपदेशाला समोर ठेवा. डाव्या हातात ही आर्या लिहून ठेवायची, उजव्या हाताने काम करावं. बस ही आर्या लिहून बाथरूममध्ये लावावी, स्वयंपाकघरात लावावी, झोपड्याच्या खोलीत लावावी. मोबाईलमध्ये एखादं वाह्यात गाण्याच्या ओळी लिहिण्यापेक्षा ही आर्या लिहावी. आपल्या पोराला शिकवायचं असेल तर हीच आर्या शिकवावी. काय म्हणतायत? आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. जी सुखाकडे घेऊन जाते, जी मोक्षाकडे घेऊन जाते, त्याच रीतीला, त्या वागणुकीला नीती म्हणतात. नयती इति नीती. ती घेऊन जाते आपल्याला. नीती म्हणून वागणुकीची रीत, आचरणाची रीत. ज्या आचरणाच्या ज्या रीतीमुळे आपण मोक्ष मार्गाने निघून जातो, सुखाकडे नेते ती आपल्याला. एका ठराविक शिस्तीचा, वागणुकीच्या एका रीतीचा परिणाम असा आहे की आपण सुखापर्यंत पोहोचतो. आपली ती वागणूक आपल्याला तितकं घेऊन जाते. म्हणून सुखाकडे घेऊन जाणाऱ्या वागणुकीच्या रीतीला नीती असं नाव आहे. ती चांगली वागणूक सुखाकडे नेते. त्यासाठी मनसंयम पाहिजे. मन आवरावं लागतं, म्हणजेच शिस्तीने जगता येतं. दारू न पिताना जग ही नीती आहे. आणि दारू प्याली की ती सुखाच्या मार्गाने नाही नेत, ती गटारात नेते. तुला गटारात जायचं असेल तर नीती मोडून टाक. वागणुकीची सरळ रीत आहे, दारू न पिता जग, ही नीती आहे. म्हणजे आचरणाची सुखाकडे जाणारी ही रीत आहे. ती मोडली तर मग कोणत्या रस्त्याने जाईल? ती दारू तुला कोणत्या रस्त्याने नेईल? ती दारू तुला गटारात नेईल. फारच उपद्व्याप करायला नाही, गटारात पडला, उपद्व्याप करायला लागला तर सिटी कोतवालीत जाईल. नीती मोडली आणि अनीतीचा रस्ता चालायला लागला माणूस की ते वाईट आचरण त्याला अशा कुठेतरी नेतं, घाणीत तरी नेऊन टाकतं आणि नाही तर बंदीखान्यात टाकतं. म्हणून मन आवरावं लागतं. नीती मोडताना मन स्वैर असतं, त्याला स्वैर होऊ नाही द्यायचा, आटोक्यात ठेवायचं. याला संयम म्हणतात. यम म्हणजे आवरून धरणे, संयम म्हणजे उत्तम प्रकारे आवळून ठेवायचं त्याला. अशा संयमाने आचार म्हणजे आचरण करावं, वागावं. त्यासाठी ठरवलेल्या नीतीला आपण मान दिला पाहिजे. सिग्नल लाल लागलाय ना, पुढे नको जाऊ, ही नीती आहे. ही सुखाची साधन व्यवस्था आहे. ही नीती मोडली आणि लाल सिग्नल असताना घातली गाडी पुढे, परिणाम कळतो सगळ्यांना. एक तर पोलीसवाला पकडून देईल, नाही तर कशावर तरी आदळण, तिथेच मोक्ष, तिथल्या तिथे समाधी. एकदम योग न करता समाधी पाहिजे असेल तर लाल सिग्नल चालू असताना पुढे जावं. नीती धर्म पाळावा. नीती पाळायची, शिस्त सांभाळायची असेल तर मन आवरावं लागतं. याला संयम म्हणतात. मन आवरावं. नीती वागणुकीची सुख देणारी रीत मोडू नये, त्या रीतीतच आपल्याला आपण अडकवून ठेवावं. नीती धर्म पाळावा. आणि नीती धर्म का मोडतो आपण, त्याचा केला का विचार? दुसऱ्या ओळीत सांगितले,
खेळा ऐसा प्रपंच मानावा. खेळ खरा नसतो, तसा प्रपंच खरा नाही हे समज. खेळ नक्की खोटा आहे. पत्ते खेळत बसले, त्यातलं हारणंही तसंच आहे, जिंकणंही तसंच आहे. काही नाही, घटकाभराचं मनोरंजन आहे. एवढ्यासाठी पत्त्याचा खेळ आहे. त्याची नीती मोडली, त्याला खेळ न समजता आपण खरं समजलो, मग पैसे लावून खेळतात. त्याला जुगार म्हणतात. मग जुगाराच्या अड्ड्यावर छापा, मग पकडले. नाही पकडले गेले तर घरातली संपत्ती संपत जाते. दिवाळं निघतं मोठमोठ्या धंद्यांचं जुगारापायी. त्याचे दुष्परिणामच होतात. जुगार खेळण्याने दुष्परिणाम आहेत सगळे. त्यांनी जुगारातून पैसा मिळवतोय हे खरं खेळणं आहे म्हणून पैसे लावून खेळतो आहे. त्याला तो मनोरंजन नाही समजत, तो धंदा समजतोय. तुमचा काय धंदा आहे? जुगाराचा. ज्याला तो खरं समजतोय पैसा मिळवण्याचा हा खरा मार्ग आहे, आणि त्या घाणेरड्या गोष्टीला तो स्वतःचा धंदा करून त्याच्यातच गुंग होतो, त्याला खोटं समजायला पाहिजे. मग ते खोट्या गोष्टींनी थोडा वेळ करमणूक होती, झालं. त्याला करमणुकीपुरतं मानायचं. आपलं पोट भरण्याचा तो व्यवसाय नाही ना मानायचा. प्रपंच देह असेपर्यंत 4-2 गोष्टी खाण्यापिण्याला लागतात, एवढ्यापुरतं करायचं. याला खरं काय समज? हे स्वप्न आहे सगळं. खेळात काही खरं नाही. घटकाभर हारायचं त्याच्यात मजा आहे, घटकाभर जिंकायचं त्याच्या मजात आहे. फार गंभीर डोकं चालवून कामं केल्याने थकलाय, थोडं हलकं फुलकं काहीतरी. चहा आपला आहार नाही आहे. खूप सारखं काही वेळ काम करून झालंय, तो थकवा थोडा घालवायसाठी कपभर चहा, तो आपला आहार नाही आहे. तसं फार परिश्रम करून जरा बुद्धी थकते, इंद्रिय थकतात. थोडा वेळ गंभीर कामापेक्षा हलका फुलका कामात आनंद मानायसाठी करमणूक आहे. करमणूक म्हणजे कायम राहायचं नाही. क म्हणजे वाईट, रमणूक, रमणूक म्हणजे स्थिरावणे. करमणुकीचे कार्यक्रम म्हणून जे त्यात थोडा वेळ रमायचं नाही, कायम रमायसाठी रमणूक. थोडा वेळ वेडेपणाने त्याला आपण करमणुकीचे कार्यक्रम म्हणून त्याच्यात गुंग होतो, ते वाईट आहे. क लागलाय त्याला. क कू कची 12 गाडी वाईटकडे नेते. म्हणून करमणूक परमार्थात रमणूक आहे आणि प्रपंचात करमणूक आहे. आणि असं त्याला त्या करमणुकीलाच आपण सर्वश्रेष्ठ मानायला लागलोय, आणि सर्वश्रेष्ठ मानतोय याचा परिणाम त्याने दुःख होत आहे आपल्याला. करमणुकीच्या मागे नाही लागायचं. घटकाभराचा आहे तो खेळ. जसा थोडा वेळ असतो, आयुष्यभर खेळत नसतो. एखादा तास खेळायचं, एखाद्या दिवशी खेळायचं, ते खरं नसतं. घटकाभराची गंमत. म्हणजे मनावर ताण आलेला हलका करण्याचा तो एक क्षणिक उपाय आहे. असं लक्षात ठेवायचं आणि संयम पाळवून मनाला आवरत जायचं. मानावा नाही. खेळा ऐसा प्रपंच मानावा. खेळात हारलं तरी तेच, जिंकलं तरी तेच. मौज घेतली आणि याप्रमाणे मौजे पुरता प्रपंच. स्वयंपाक करणे आपल्या जीवनाचं ध्येय नाही आहे. शरीर टिकवायसाठी खावं लागतं म्हणून स्वयंपाक. आवडतं का कोणाला स्वयंपाक होऊन जगायला? पण करावं लागतं तेवढ्या पुरता.
हे सगळं तेवढ्यापुरतं असतंय. आणि त्यातलं हारणे आणि जिंकणं एकाच दर्जाचं आहे असं पाहता येणे याला खेळ खेळणे म्हणतात. तो क्षणिक मनोरंजनाचा उपाय आहे. गांभीर्याने कामं करून इंद्रिय थकतात. त्यांना थोड्या काळापुरतं जरा विश्रांतीचा लाभ व्हावा यासाठी काही काही गोष्टी करतो. संपूर्ण प्रपंच तेवढ्याचसाठी आहे. प्रपंच सोडून जे वागणं आहे तो परमार्थ आहे. आणि परमार्थ कायम स्वरूपी करायचा आहे. ऑफिसमध्ये लोक जातात कशासाठी? चहा प्यायसाठी नाही जात. तिथे ठरलेले कामं करण्यासाठी आहे. त्या कामाचा आलेला ताण हलका करण्यासाठी तू चहा पी, तेवढी परवानगी आहे. याप्रमाणे प्रपंच करण्याची परवानगी आहे. देह सांभाळायचा आहे म्हणून. ते जीवनाचं ध्येय नाही आहे. असा खेळायचा प्रपंच मानावा. खेळात हारलं तरी आनंद करावा, जिंकलं तरी. हारलं तरी होतो का आनंद? नक्की होतो. सांगते एक दृष्टांत आणि थांबते. लहान 3-4 वर्षाचं पोरग आहे, त्याला घोड्यावर बसायला आवडतं. आता घोडं कुठून आणणार? नसतं घरोघरी. घोडं कुठे असतं? ते पोरग बापाला म्हणतं, बापा तुम्ही घोडं व्हा. बाप ओंडवा होतो, गुडघे टेकवतो, हात टेकवतो, झालो मी घोडा. आणि पोरग पाठीवर बसतं आणि त्याला घेऊन बाप रांगत चालतो. खेळ ऐसा प्रपंच माना. पोरांनी याला आता घोडाच म्हणायचा का? आणि मी घोडा आहे असं जर तो बाप मानित असेल तर तो घोडा नाही, तो गाढव आहे. खोटा घोडा असताना जो स्वतःला घोडा समजत असेल तर असं वेडेपणाच्या समजूत ज्याची आहे त्याला घोडा नाही म्हणत, त्याला गाढव म्हणतात. आणि म्हणून बापाला आनंद होतो की नाही? आपल्या पोरासाठी घोडेपणा स्वीकारणे आनंद होतो की नाही? खोटं खोटं गोष्ट करून आनंद होतोय. असा प्रपंच खोटा खोटा करायचा आणि त्याचा आनंदच घ्यायचा. घोडेपणा खोटा पण आनंद देऊन जातो. असा प्रपंच खूप ताण आला याचे, तेवढ्या वेळापुरता या प्रपंचाला मान दे. बाकी तो खेळातला घोडा. खेळ ऐसा प्रपंच मानावा. ब्रह्मचैतन्य महाराज खूप आत्मविश्वासाने लोकांच्या कल्याणासाठी सांगता. बाबांनो असे जर वागले, मन आवरून रागले, कर्तृत्वाचा त्याग करून वागले, रामाशी अनन्यतेने वागले, रामाचा दास होऊन राहिले, हे सगळंच एकदम येतं. यातलं कोणतंही एक निवडा आणि ते केलं की सगळं येतं. बस. मग मी आता प्रपंचाला खेळ समजून जगू की रामाला करता समजून जाऊ? काहीही समज, दोन्हीचा सुख हाच परिणाम होणार आहे. आपल्या गुणांचा प्रभाव पाहून यातलं एकही जरी साधन निवडलं तरी रामाचीच भेट आहे. या प्रकारचा फार छान उपदेश या संत महात्म्याने केला आहे. त्यांना फार कृतज्ञतेने त्यांच्या उपकाराची जाणीव जागी ठेवून त्यांना वंदन करू. आणि आजच्या चिंतनाला आपण इथे थोडी विश्रांती देऊ. अजून काही आर्या शिल्लक आहेत, त्यांना आपल्याला अधिक थोडा उपदेश करायचा आहे. इतक्या आर्या कशाला पाहिजे? एक नाही का पुरेशी? आपल्याजवळ दुर्गुण नाना प्रकारचे आहेत, म्हणून एकाच उपायाने सगळे दुर्गुण नाही जात. म्हणून ज्याच्याजवळ जे दुर्गुण आहे ते घालवण्यासाठी मार्मिक उपाय सांगण्यासाठी इतक्या आर्या लिहिल्या. आपल्या दुर्गुणांची व्हरायटी आहे आणि प्रत्येक दुर्गुण गेला पाहिजे म्हणून इतक्या व्हरायटीला लागू पडेल मात्रा.
एवढ्यासाठी 13 मात्रात काम भागणार आहे. आपल्या आयुष्याचा भवरोग हा 13 मात्रा घेतल्याने जाणार आहे. मग 13ही घेतल्या पाहिजे का नाही? प्रत्येक मात्रेला तेवढंच सामर्थ्य आहे. यातली एक कोणती मात्रा घे, काम होऊन जाईल. या प्रकारे या 13 मात्रांचा आपल्यावर उपचार करतायत महाराज. संतांच्या उपकाराला काही विवेचन नाही जमत. तिथे नम्र होऊन जगणे एवढंच आपल्या हाती आहे. त्यांच्या संतांच्या दयालुत्वाचा, कृपालुत्वाचा नेहमी आठव ठेवू, आजही ठेवू. यानंतरच्या आर्या यथासमय येतील तेव्हा त्याचा विचार करू. आज भगवान रामरायाला आणि या महाराजांना आणि आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराजापर्यंत पोहोचायचं माध्यम आपले श्रीराम महाराज आहे. एकदम नाही डायरेक्ट जाता येत आपल्याला, थ्रू प्रॉपर चॅनेल. कळलं ना असं मराठी छान. म्हणून सद्गुरू श्रीराम महाराजांनाही वंदन करते. आणि आमची बुद्धी राहू द्या जागेवर, जेणेकरून आमचं अकल्याण होणार नाही. बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.